नमस्कार. झाले का तुमचे जेवण? इथं भैया आता इथं बसलेला आहे, परी झोपलेली आहे आणि जेवण ते आमचं झालेलं आहे मगाच. आणि पूजा पण झालेली आहे सकाळी. तुम्हाला दाखवते कशी केली मी आज पूजा. बघा अशी केलेली आहे मी पूजा. म्हणलं तुम्हाला पण एक व्हिडिओ करून टाकावं. बघा याच्यातून अशी पण दिसायला लागली इथं. आणि ही तर माहीतच आहे तुम्हाला, इथं रुक्माईची मूर्ती किती छान आहे म्हणून. अशी पूजा केलेली आहे बघा. परी आहे झोपलेली. म्हणलं एक छोटा व्हिडिओ करून तुम्हाला टाकावं. माझं झालेलं आहे बघा जेवण आणि यांना करायचे चहा. म्हणते चहा कर. करते ना मग. आणि परी आहे झोपलेली आणि एक छोटासा व्हिडिओ करून तुम्हाला टाकावं म्हणलं. इथं भैया बसलेला आहे बघा, तुम्हाला दिसायला हाय कर ना भैया. असं करते का? हां. आणि पूजा तर तुम्ही बघितलेलीच आहे. पूजा झालेली आहे माझी. आणि यांचं जेवण करून चहा कर म्हणायला लागले. तर मग आता त्यांना चहा करायचा आहे. इथं असे ककडे घेऊन आले तर बघा, असे छान ककडे आणलेले आहेत. चला मग आता चहा पाणी करता आम्ही. कारण यांना करायचं म्हणल्यावर आपल्याला पण घ्यावं लागेल ना चहा. चहा घेतल्याशिवाय काय जमते, एकट्यापुरता कसा करायचा ना. परी झोपलेली रे भैया. आता करते मी आता चहा करणार आहे. म्हणलं छोटासा व्हिडिओ करून तुम्हाला टाकावं. आणि देवपूजा केलेली आहे. आता श्रावण महिना आलेलाच आहे जवळच. उठू दे बरं, इकडं आणून दे मग. श्रावण महिना आलेलाच आहे आणि एक म्हणजे स्वच्छता सगळी करावं म्हणलं. देवघराची स्वच्छता केलेली आहे मी आज. कारण एवढं म्हणजे तिथलं असं सगळं म्हणजे हे झालं होतं ना, पूर्ण खाली घाण. ते सगळं देवघर मी अलीकडे घेतलं आणि एवढी साफसफाई केली. मला इतका वेळ लागला ना, खूपच. कमीत कमी एक 1-1.5 घंटा लागला बघा. आणि देव ते सगळे धुवायचे म्हणलं तर 2 घंटे लागले पूर्ण. देवघर अलीकडे ओढून घेतलं, सगळं साफसफाई केली. म्हणलं आता श्रावण महिना यायला लागलाय, पूजा करायला छान वाटलं पाहिजे आपल्याला. कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. परीला घ्यावं. ओ परीला घ्या ना. परी आहे उठलेली. यांना म्हणाले घ्या. उठून बाहेर येते रांगत रांगत. अशी करायली आगाऊपणा. उठलेली आहे बघा परी आता. कारण त्यानं मला आणून दिलेलं आहे. तिला कशी रडत होती तुम्हाला आवाज आलेलाच आहे तिचा व्हिडिओमध्ये. आणि उठून आता हे का लेकरू बसले बघा. आणि तिची मम्मा वरी गेलेली आहे गच्चीवर. तर असं बसले लेकरू बघा. आताच उठून झोपेतून. एवढं गुन्हाचं आहे बघा हे लेकरू. कसं रडू लागलं तुम्ही ऐकलं ना. व्हिडिओ चालूच होता ना. कारण तिला सोडून व्हिडिओ करायला असं हेच होत नाही. लगेच उठून बसलं आणि लगे हसका चेहरा आहे बघा तिचा परीचा. मग आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.